परभणीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। परभणी जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल तीव्र तुटवडा निर्माण झाला आणि एखाद्या पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। शेतकरी ट्रॅक्टर आणि शेती मशागतीसाठी कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी पंपावरती पोहोचतायत। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना इंधन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी होते आणि या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे परभणीचे प्रतिनिधी विशाल माने यांनी। परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल टंचाई दिवसेंदिवस तीव्र होते। डिझेल टंचाई तर अक्षरशः टोक गाठलंय। पेट्रोल पंपावर जर आपण कोणत्याही शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर जर पाहिलं तर अशा पद्धतीनं वाहनांच्या मोठमोठ्या रांगा दिसून येतात। अगदी या पेट्रोल पंपाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी डिझेल खाली केलं जात आहे, परंतु डिझेल खाली होईपर्यंतच या ठिकाणी नागरिक वाहन यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। शेतकरी देखील मशागतीच्या कामासाठी डिझेल आपल्याला मिळावं यामुळे सकाळपासून या पेट्रोल पंपावर आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सध्या शेतांमध्ये मशागतीची कामं सुरू झाली आहेत, ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये। काय सांगाल, नेमकी काय अडचण येते? आज आम्ही 9 वाजल्यापासून इथं रांगेत आहेत। 9 वाजल्यापासून रांगेत असताना आम्हाला कोणी शासनाचा एकही माणूस आला नाही। आम्ही उपाशी तपाशी इथं उन्हात 45 डिग्री टेम्परेचर आहे इथं। काय सांगण्यात आलं पेट्रोल पंपावर देतो सांगण्यात आले आणि ह्या बघा त्या गुजरातच्या ह्याच्या गाड्या उभा होत्या इथं गायब झाल्या। त्याला 500-500 लिटर द्यायलेत, आम्हाला 50 लिटर बी देऊ शकत नाहीत। 2,000 हजाराचं द्यायलेत, आम्ही 1,000-2,000चं डिझेल तर